कृष्ण हरी. अध्याय 7 ज्ञानविज्ञान योग भाग 14. स्वामी भक्त हो, गेल्या भागामध्ये आपण पाहिलं की परमात्मा स्वरूपाशी जे तद्रूप झालेले आहेत ते अंतःकाळाच्या वेळी सुद्धा परमात्म्याला विसरत नाहीत आणि असं स्थिर अंतःकरण झालेले जे आहेत ते योगी आहेत असं त्यांनी सांगितलंय. या भागामध्ये आपण या अध्यायाच्या उपसंहाराची सुरुवात करतो आहोत. या भागामध्ये अर्जुनाच्या निमित्ताने किंवा अर्जुनाच्या मिशानं ज्ञानदेवांनी सामान्य माणसासाठी परत एकदा ह्या सगळ्या गोष्टींचा उलगडा करून दाखवावा अशी विनंती भगवंताला केलेली आहे. आणि त्याच्या मागचं कारण त्यांनी सांगितलेलं आहे की देवाच्या सांगण्याकडे अर्जुनाचं अवधान म्हणजे फारसं लक्ष नव्हतं. कारण ज्ञानेश्वर महाराज या ठिकाणी असं म्हणतात की श्रीकृष्णाने सांगितलेल्या या शब्दरूपी कुपीच्या खाली, कुपी म्हणजे बाटली, शब्दरूपी जी काचेची बाटली असेल तिच्या खाली अर्जुनाची लक्षरूपी ओंजळ मात्र प्राप्त झाली नाही. अर्जुन थोडासा मागे होता, क्षणभर मागे राहिलेला होता. म्हणजेच काय तर ज्या काही गोष्टी भगवंत सांगत होते शब्दाच्या रूपातनं त्या शब्दांकडे अर्जुनाचं फारसं लक्ष नव्हतं, लक्ष किंवा अवधान नव्हतं, त्याची ओंजळ त्या कुपीच्या खाली नव्हती. म्हणून या शब्दरूप कुपी खाली 90 अंजुळी अवधानाची अंजुळी नव्हती त्याच्या खाली. मग काय झालं? ही जी ब्रह्माचं प्रतिपादन करणारी वाक्य किंवा हे जे सगळं आत्तापर्यंत भगवंतानी सांगितलं आहे ही फळं वेगवेगळ्या प्रकारच्या अर्थाने भरलेली होती. अर्थ होता, अभिप्राय होता, अभिप्रायाचा सुगंध होता, अर्थाचा रस होता. आणि श्रीकृष्ण हा जणू काही वृक्ष आहे. या श्रीकृष्ण रूप वृक्षाची वचनरूप फळं होती. ती अचानकपणे अर्जुनाच्या कानाच्या ओटीमध्ये पडलेली आहे अकस्मात. आणि कशी पडली तर कृपारूपी मंद वाऱ्यामुळे पडली. श्रीकृष्णाची अर्जुनावर कृपा आहे. त्या कृपारूपी मंद वाऱ्यामुळे अर्जुनाच्या कानरूपी ओटीमध्ये ही अकस्मात फळं पडली. कसली फळं? तर ही तत्वज्ञान सांगणारी ही वचनं जी आहेत ती फळं अकस्मात पडली. आणि कुणाची फळं आहेत ही श्रीकृष्ण रूपी वृक्षाची फळं आहेत. ती अकस्मात पडलेली आहेत. सहज कृपेचा मंद वात वाहे, कैसा डोलत आहे कृष्ण वृक्ष, तेणे वाक्य फळे पडली अवचित, श्रवण खोळेत अर्जुनाच्या श्रवण खोळ म्हणजे कानाच्या झोळीमध्ये. स्वामींनी फार सुंदर शब्द वापरलाय, श्रवण खोळ. या ठिकाणी त्याच्या श्रवण खोळामध्ये पडलेली आहेत. तर कानाच्या झोळीमध्ये ती पडली आहेत. आणि कशी आहेत ती? तर ही वाक्य, ही वचनं जी आहेत ती तत्वज्ञानाच्या सिद्धांतांनी बनलेली आहेत. ब्रह्मरसाच्या समुद्रामध्ये बुडवलेली आहेत, परमानंदामध्ये घोळलेली आहेत. हे जे काय तत्वज्ञान आत्तापर्यंत भगवंतांनी सांगितलेलं आहे ते कसं आहे? ब्रह्मरस, परमानंद असं सगळं त्याच्यामध्ये आहे. आणि या फळाच्या ही जी फळं आहेत, वचनरूप फळं आहेत, वाक्य जी आहेत श्रीकृष्णाची त्याला फळं म्हटलेली आहेत. ही जी फळं आहेत ती इतकी चांगली आहेत की जणू काही अर्जुनाला त्या फळांच्या शुद्ध अशा चांगलेपणामुळे ज्ञानाचे डोहाळे लागलेले आहेत. कसं म्हटलंय याला? देखोनी तयांचे निर्मळ सौंदर्य, गेला धनंजय भुलोनिया. अशी ही वाक्य फळं कशी आहेत? कैसी जणू तत्वज्ञान सिद्धांताची घडली ती साची वाक्य फळे, चुबकळोनिया ब्रह्मरसा माझी मग घोळिली जी महानंदे. आणि आता ही सगळी वाक्य ऐकल्यानंतर प्रबळ अशी इच्छा
निर्माण झाली आहे. कशाची? तर भावार्थाचा. गाभा लाभावा सकळ, जाहली प्रबळ इच्छा त्यासी. याचा खऱ्या अर्थी काय भाव आहे हे जाणून घेण्यासाठी त्याला अतिशय उत्कट प्रबळ अशी त्याच्या मनामध्ये इच्छा निर्माण झाली. मग तया ते डोहळे ज्ञानाचे विस्मयामृताचे घेती घोट. आता त्याला या आश्चर्यरूपी अमृताचे तो घोट घ्यायला लागलाय. इतक्या सुखसंपत्तीचा लाभ झाला किंवा अर्जुन जणू काही स्वर्गाहून आपल्याला जास्ती सुख मिळालेलं आहे म्हणून स्वर्गाला तो वेडावून वाकुल्या दाखवायला लागला असं वर्णन माऊली या ठिकाणी करतात. त्याच्या हृदयामध्ये गुदगुल्या व्हायला लागल्या. इतकं सुंदर हा जो आपल्याला वाक्यरूपी फळं मिळालेली आहेत त्यातनं आपल्याला अमृताचं प्राशन करण्यासारखा घोट आपण घेतो आहोत. यामुळे त्याच्या जीवाला गुदगुल्या व्हायला लागलेल्या आहेत. आता लक्षात घ्या की वाक्य फळाची या बाह्य सौंदर्याचे ऐसे सुख साचे भोगू लागले. ही जी वाक्यरूपी फळं आहेत जी कृष्णांनी भगवंतांनी या ठिकाणी सांगितलेली आहेत ती इतकी सुंदर आहेत, पण या फळाच्या बाह्य सौंदर्याचा सुख हे त्याला आत्ता अनुभवायला यायला लागलेलं आहे. कुणाला? अर्जुनाला अनुभवायला येत आहे. त्यामुळे बाह्य सौंदर्याचे ऐसे सुखसाचे भोगू लागले. आता बाह्य सौंदर्य जर इतकं चांगलं असेल तर आता साहजिकच त्याला वाटायला लागलं की फळं दिसतायतच इतकी सुंदर, वाक्यरूपी वचनरूपी फळं दिसायला बाह्यरूपी इतकी सुंदर आहेत, तर त्याचा रस किती सुंदर असेल. म्हणून आता त्याच्या मनामध्ये इच्छा झालेली आहे की या फळाची रसाची रुची मला कशी घेता येईल. म्हणून तोची रसरुची चाखावया भली उत्कंठा लागली तयाताची. बघा, एखाद्या फळाला आपण बाहेरनं पाहिलं, बाह्य रीतीने ती छान आहे, आपण त्याच्याकडे आकर्षित झालो, बाह्य रूपाला भुललो. आता आपल्याला त्याच्यानंतरची पायरी काय असते? आता ते फळ कधी चाखता येईल. आंबा डोळ्यासमोर आला, रसरशीत पिवळा जर्द असा हापूसचा आंबा आपल्याला दिसल्यानंतर आपल्याला आपण त्या बाह्य आकर्षणाकडे वळून जातोच. तिथे दुकानदाराकडे मांडून ठेवलेली छान फळं जेव्हा आपण बघतो, ती फळं बघितल्यावरचं हे आकर्षण ते जर इतकं सुंदर आहे तर आपल्या मनामध्ये साहजिकच अशी इच्छा उत्पन्न होती, आता हे मला खायला कधी मिळेल, याचा रसाची रुची मी कधी घेऊ शकू. म्हणून याच्या पुढे काय झालं तर मग त्यांनी अनुमानाच्या तळहातामध्ये ही फळं घेतली, अनुभवाच्या मुखामध्ये ही तो घालायला लागला. पण गडबड अशी झालेली आहे की या विचाराच्या तोंडामध्ये ही फळं काही आता मावतच नाही आहेत, किंवा हेतूच्या दातांनी तर्काच्या दातांनी चावायला गेला तर ती त्याला चावता येईनात, ती फळं फुटेनात. याचा अर्थ काय झाला तर अर्जुनाने प्रयत्न केलाय, आपलं अनुमान लावून, अनुभवाचा वापर करून, तर्क लावून, विचार करून, ह्या सगळ्यांचा प्रयत्न करून अर्जुन आता अर्थ लावण्याचा प्रयत्न करतोय, ज्या वाक्यरूपी फळांचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करतोय. पण ही वाक्यरूपी फळं जी आहेत ती चटकन काही त्याला अर्थ लावायला सहजी काही शक्य होत नाहीये. त्यामुळे त्याला ही वाक्यरूपी फळं काही तोंडाला लावता येईना, कारण भगवंताचा हेतूच त्याच्या मागचा काय आहे ही त्याला कळतच नाहीये. म्हणून इथे असं म्हटलेलं आहे की तया तर्काची या दाते चावू जाता तया ती सर्वथा फुटती ना. आणि काय त्यांनी केलेलं आहे, तव विचाराच्या जिव्हेने ती तेथ होई असमर्थ चोखावया. विचारांच्या मुळे सुद्धा, म्हणजे विचारांच्या द्वारे सुद्धा ती फळं चोखण्याचा प्रयत्न केला, पण काही त्याला ती शक्य झाली नाहीत. म्हणजे अर्जुनाने आपला अनुभव, आपलं अनुमान, आपले विचार, आपला तर्क सर्व काही लावलेलं आहे पणाला, पण तरीसुद्धा त्याला ती काही चोखता येईना. भगवंताच्या या वाक्यरूपी फळांचा आनंद आस्वाद त्याला घेता येईना. जाणोनी हे तेने न चोखिता खाली ठेवोनिया दिली होती तैसी. त्यांनी खाली ठेवून दिली, जशी होती तशी त्याला ठेवायला लागलेली आहेत खाली. तो म्हणतो की हे अवघड आहे हो,
बुद्धीने कितीही धडपड केली तरी तिचा थांग काही लागत नाहीये, ही वाक्य कळायची गोष्ट फार अवघड आहे असं अर्जुनाच्या लक्षात आलंय. त्यांनी परत एकदा भगवंताकडे दृष्टी केलेली आहे. तो असं म्हणतो, सुलभ सुंदर अक्षरांनी भला गेलो ठकविला कैसा येथे. वरवर बघता सुंदर दिसतायत पण मात्र माझी फसवणूक झालेली आहे, मला काही तिचा थांग लागत नाही असं त्यांनी सांगितलंय. ना तरी अक्षरे नव्हेत ही साच वाटती घड्याचं आकाशाच्या, बुद्धीची या बळे घेऊ जाता ठाव तियेचा रिघाव नाही. तेथे बुद्धीने धडपड केली पण नाहीच कळतेत, मग आता काय करायचं. म्हणून त्यांनी परत एकदा अर्जुनाने याच्याकडे पाहिलेलं आहे, कृष्ण भगवंताकडे. यादवेंद्र हे तिथे त्यांनी विशेषण वापरलंय कृष्णांसाठी. यादवेंद्राकडे वळवूनी दृष्टी पुन्हा तो किरीटी याचा अर्थ अर्जुन प्रार्थितया. तो म्हणतो, अहो आम्हाला परत एकदा समजावून सांगा. हे सगळं अर्जुनाच्या निमित्तानं किंवा अर्जुनाचं मिशानं, अर्जुनाचं निमित्त करून ज्ञानदेवांनी सामान्य माणसासाठीच पुन्हा एकदा हे सांगायला सांगितलेलं आहे. परत एकदा सांगा. एकदा सांगून पटकन हा विचार जर तुम्हाला कळला नसेल, अवघड वाटला असेल, पटकन आपल्या बुद्धीमध्ये तो घुसला नसेल तर काय करा. तर अर्जुनाची ही स्थिती झालेली आहे, ही त्यांनी सांगितलेली आहे. सामान्य माणसाची ही स्थिती असूच शकते. त्यामुळे अर्जुनाच्या निमित्ताने पुन्हा एकदा हे तत्वज्ञान सांगण्याची विनंती केलेली आहे की अज्ञानी माणसाची संसारगती काय आहे, ज्ञानी माणसाची मोक्षगती काय आहे. तो म्हणतो, म्हणे देवा ब्रह्म अध्यात्मादी 7 पदे एकत्रित ऐकली जी, तयाचे तोही नाही कोणा आकलन, ऐसी विलक्षण वाटती ती. ती विलक्षण आहेत, अवघड आहेत, गहन आहेत. ते आता पूर्णपणे मला श्रवण करायचं आहे. ती 7 पदं कोणती आहेत, ती 7 पदं परत सांगा. ब्रह्म, अध्यात्म, कर्म, अधिभूत, अधिदैव, अधियज्ञ आणि प्रयाणकाळी योग्यांना तुझं होणारं स्मरण. ही जी 7 मुद्दे सांगितलेले आहेत ते मला तू परत एकदा सांगण्याची विनंती केलेली आहे अर्जुनाने कृष्ण भगवंताकडे. त्यामुळे ते असं म्हणतात, अक्षरांचा हा समुदाय पाहिला मला आश्चर्य वाटलं, पण अर्थाची मला इच्छा आहे आणि अर्थासाठी आता मला किती वेळ लागला तरी लागू दे, मला आता विलंब सहनच होत नाही, लवकरात लवकर निरूपण करा असं त्यांनी सांगितलेली आहे. लवकरात लवकर मला हा अर्थ सांगा. त्यामुळे पदांचा त्या अर्थ घ्यावा समजून उत्कंठा लागून राहिलीही, ऐसे सांगताही जातसे जो वेळ तोही साहवेल ऐसे नाही. म्हणून आता विनंती ही देवा सत्वर सांगावा गूढार्थ तो. हा गूढार्थ परत एकदा मला नीट समजावून सांगा अशी विनंती या पार्थाने म्हणजे अर्जुनाने आपल्या कृष्ण भगवंताकडे केलेली आहे. अर्जुनाच्या निमित्तानं ज्ञानदेवांनी सामान्य माणसासाठी पुन्हा एकदा हे तत्वज्ञान सांगण्याची विनंती आपल्याला केलेली दिसते.